अँगल चेंज करत राहू म्हणजे आता मला कट देता येईल. शानपणा बघ किती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू युट्यूब व्हिडिओ. तर आज आपण अष्टविनायकची सिरीज आहे ती परत कंटिन्यू करतोय. तर आज आम्ही चाललो ओझर आणि लेण्याद्रीला. तर माझ्यासोबत आज एक एक्स्ट्रा काय बोलतात मित्र आलाय माझा ऋग्वेद. आणि मंदारला दिसत नाही का? असू दे, अंधार आहे, सकाळी दिसल. तर कॅमेरामन काय तो असतोच पडलेला. तर निघायचं होतं आम्हाला किती वाजता? 4 वाजता. पण आता वाजलं 5:30. मंदारच्या मुळे लेट झालाय. परत एकदा तिसऱ्या ब्लॉग मध्ये. पण ठीक आहे, चालेल. आता कोण मंदार दाखवेन तुम्हाला. नारळ वगैरे फोडलेला आहे. गणपती बाप्पा मोरया पण बोललेलो. सीएनजी बीएनजी सगळी फुल केलेले. आणि आता आपण जर्नी आमची कंटिन्यू करू. अरे बाबा, गेअर टाकू दे. वाद झाला. तर किती मिनिटात? अर्ध्या तासातच पहिला ब्रेक घेतलाय. कॉज मंदारनी काय खाल्ला वगैरे नव्हता. सो आम्ही आता एक काय बोलतात ते चहा वगैरे पिला नाही त्यांनी. बट फक्त ते नान कटर वगैरेच आहे ऑप्शन. सो ते खाऊ आणि परत आमची जर्नी कंटिन्यू करत राहू. amusing in this killing other peoples. तेवढ्या लेवलला नको जाऊ. 나냐도 카노시 나냐모 시로이 이로치요 난다토 버티윤다. बुद्ध स्वामी हा गरीबांचा जपनीस. तर एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. कुठे आलोय काय माहित नाही. स्टॉप घेतलाय तो. बट लगातार 3 तास ड्राईव्ह करून आम्ही एक स्टॉप घेतलाय. जस्ट आता ओझर एक तासच आहे. 30-35 किलोमीटरच आहे. तर इथं थांबलेलो खाण्यासाठी. बट इथं काय अजून चालूच नाही आहे. सो वॉशरूम आहे इथे. वॉशरूम वगैरे करून मग आम्ही पुढे बघू खायला भेटते काय कुठे. यो काय माहिती आहे काय? आता असं आम्ही इथं आलोत कुठं? हॉटेल तुलसी मिळते. इथं स्पेशल मिसळ लिहिलंय. तर आम्ही वेटरला इथं ऑर्डर दिली की मसाला डोसा नाही, मी मसाला डोसा बोललेलो. बट मिसळची ऑर्डर दिली. तर हा काय बोलते स्पेशल बिशल नसतंय बोलते. फक्त त्यात जास्त बोलते तिखट टाकतात बोलते. ते पण वेटर समोर. ठीक आहे, बोलला काय स्पेशल आहे बघ. आता फोटो वगैरे काढायला लागलाय. पण दिसायला भारी दिसतंय. पहिल्यांदा बघते मी असं काय मिसळ मध्ये ना. स्पेशल हे आहे. स्पेशल स्पेशल हे आहे वाटतं यार. ठीक आहे, खाऊन तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे ते. विचारला नाही आम्ही. हा काय हॉटेल तुलसी. टेस्ट चांगली होती. हा तेच, टेस्ट चांगली होती तिकडं. बट वागणा नीट नव्हता त्यांचा. सगळ्यांचा ऑराच वेगळा होता. म्हणजे आले दिला, आम्ही जस्ट काय बोलतात संपला, ताट पण घेतला. मी कॉफी एक एक्स्ट्रा ऑर्डर केली. ती कॉफी ते आम्ही पिली पण नव्हती पूर्ण. पहिलाच ते पेटीएमचा हे आणून ठेवला की बाबा कॅश पे करा. बघून वाटलं पळून जाते. असं वाटतंय की जाऊ दे आता बोलावा ना जास्त कोणाच्या बद्दल. पण ठीक आहे. घाबरलास काय? 30 किलोमीटर रोड असा आहे बाबा. अरे हीच खासियत आहे. कोणत्या लोक घाटीला मानतात. हा ना, एकदम असं चालवायला पण मजा आहे ना. जी फील आहे ना ड्रायव्हिंग करायला. म्हणजे हळू घे म्हणून. हा हळू येतो.
बाईक वर अरे आय वॉज टॉकिंग अबाउट मला तू जे बोलत होतास ते बोललो ना तर वाट लागेल आपली. नारायणगावचा आपण मगाशी रूट कॅन्सल केला कारण आपल्याला या रोडने जायचं होतं. 10 किलोमीटर एक्स्ट्रा पडले काही इश्यू नाही, पण हा रोड खूप चांगला आहे. आणि बाईक मला आपण एकदा आता कार नाही आलो ना, आता एकदा आपण बाईक नाही करू. बाईक येतील तेव्हा पण मस्त आहे. असं रोडवरती जर 40 किलोमीटर असा रोड असेल ना तर डबल ट्रिप करायला काहीच प्रॉब्लेम नाही. का तुम्ही सांगा बघा काय बोलायचं. हो काय होतं तिला आगला कोणाला माहित नाही मी काय त्रासावरून चाललोय इंटरनली. जीवाला घाबरो. मी काय बोलते इकडे जा. हो चांगलं ठिकाण आहे. मी ना राहणार इथं जोगेश्वरी मिसळ. अरे लात वाटायला पाहिजे मिसळ. अरे बोललो असतोय ना मिसळ खाल्ल्या उगाच पाप झाले माझ्याकडनं. उगाच खाले तो मेला. एवढा नाही टाकू शकत मी. इंग्लिश मध्ये बोलतो म्हणून कळत नाही या गोष्टी. मराठीत बोलला म्हणून मरीन मी. चालणार नाही आतमधला. मी एवढा थांबवलं नसता तिथे गेलो असतो. तू बावलट आहेस रे. तुला नाही बोलत मी काय नाही जाणार. नॅचरल कॅलॅमिटी आहे ती. कधी पण कोणला येऊ शकते. नाही मरीन तर चांगल्या पद्धतीने मला असं नाही. अरे तू एक तर एच वर्ड वापरू नको. ओके वॉशरूम बोल. वॉशरूम. ओके वॉशरूम बोल. दीपावली फर्निचर काय आहे. किती मिनिटं आहे ना. 5 मिनिटं असेल अजून. 5 मिनिटाच्या रस्त्यावर आम्ही आता 5 मिनिटात पोचू. मंदार कसं वाटतं तुला पोचल्यावर. मी मेलोय. मंदार मेलाय. इथं साखर कारखाने खूप सारे दिसत आहेत. अरे मरू दे साखर कारखाने. हे बघा आमचा मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि चाकू घुसवलं त्याला माझ्या पोटात. आय कॅन्ट टेक एनीमोर. ऑल आय विल से इज जो शूट करतो ना त्या. आणि तुम्ही बघत असाल ना व्हिडिओ डिलीट करायला सांगा त्याला. कॉमेंट करा. कॉमेंट पण नका लाईक येण्याची कॉमेंटची पण. शिवाय पण नका देऊ. बघूच नका. नॉट इंटरेस्टेड करा. आला तर तो सबस्क्राईब करा. ते 36 आहेत ना ते 12 व्हायला पाहिजे. 12 डायरेक्ट. आऊ लगातार 5 तास गाडी चालवून 10:30 वाजलेत लगभग. आम्ही आता पोचलेलो आहोत ओझरच्या गणपतीच्या इथे. तर इकडून वाटतं एंट्री आहे. नाही नको. साहेब वगैरे कोण नाही रे. विघ्नेश्वर गणपतीच्या मंदिराकडे मार्ग एंट्रन्स आहे. श्री क्षेत्रेश्वर ओझर. इथे चप्पल वगैरे काढतो आणि मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हा पाया वगैरे पडून आलो थोडासाच. नेहमीसारखा जास्त व्लॉग नाही करतायत आत कॉज परमिशन नसते. तर मगाशी काय बोलतो आपण. मगाशी व्हिडिओ करताना स्टोरेज फुल झाली बट आता स्टोरेज मी कमी केले. व्हिडिओज डिलीट करून परत व्हिडिओ काढतो. तर इकडे विघ्नेश्वर क्षेत्रेश्वर ओझर मंदिर आहे. फोटो काढण्यास म्हणा आहे बट थोडासा व्हिडिओ केलं पाहिजे. तर पाया वगैरे पडून आता
पाय वगैरे पैसे देतो नको नको उपवास आहे माझा. तर पाया वगैरे पडून आम्ही आता बाहेर निघू. इकडे कुठेतरी चप्पल काढलेले आम्ही, ते चप्पल घालू आणि चप्पल नाही दाखवायचं, चप्पल साधी घातली आहे मी. सो चप्पल वगैरे घालून आता निघू बाहेर आणि थोडासा मार्केट एक्सप्लोर करू आणि मग लेण्याद्रीच्या इकडे निघू. कारण की आज 2 गणपती करण्याचा विचार आहे आमचा. सो ओझर तर केलेला आहे, आता लेण्याद्रीचा विचार करू. जर हा ब्लॉग मोठाच झाला तर 2 पार्ट करू याचे, आणि एक ओझरचा टाकू आणि एक लेण्याद्रीचा टाकू. बघू कसं होतं ते. कार्ड आहे मस्त. हा कितीला आहे? हा पण 40 रुपये. ठीक आहे, आम्हाला ठीक आहे. 500 कुठे सगळ्या ठिकाणून काय ना काहीतरी अशी आठवण घेतो आम्ही. मागच्या वेळी पालीवरनं गणपती घेतलेला, आता ओझरवरनं किचन घेतोय. आठवण होती काय? मंदारने करून दिली. ए तू मला घेऊ नको ना. नाही ते कट करेन मी. शांतपणा नको करू. जा आतमध्ये बार्गेनिंग तर. हे गप्रे. तर हे घे चावी. तर आता पाया पडून आमचं झालेलं आहे. मंदिराच्या बाहेर निघालेलो, गाडीजवळ आलो पार्किंगच्या इथे. सो आता ओझर तर कम्प्लीट झालेलं आहे, आता आम्ही लेण्याद्रीच्या इथे येतो. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. कदाचित हा मी पार्ट 2 मध्ये टाकेन. जर जास्तच लॉंग होत असेल तर हा पार्ट 2 मध्ये असेल. सो इथपर्यंत बघितलं असेल तर पार्ट 2 पण बघा.